माई कसं वाटतं आता? बरं आहे, फार काही नाही ग, थकवा आलाय जरा. व्यायामाच्या पहिल्या काही दिवसात होतच हवं असं. हा पण तेव्हा चिकाटी नाही सोडायची हा माई. एकदा वॉक रेग्युलर झाला ना की बघा सगळं व्यवस्थित होईल आपोआप. सगळ्यांनी मला चालवण्याचा प्रयत्न केलाय, हरले सगळे. आता बघूया, तू शिवधनुष्य उचललंयस मला चालवण्याचं, तुला यश येतंय का? यश मला नाही, तुम्हाला येणार आहे माई. बाई तू बोलायला लागलीस ना की मला सारखी माझ्या आईचीच आठवण होते. ती पण अशीच होती ग, नाजूक, गोड. अशी हसू नकोस, माझ्यावरून कल्पना करू नकोस आईची. नाही पण माई, मी जर आईसारखी असेल ना तर माझं ऐकावं लागेल ना तुम्हाला. मी कुठे माझ्या आईचं ऐकलंय? हे पण आई वडिलांची जागा खरंच कधी कोणी घेऊ शकत नाही ग. सारख्या त्यांच्या आठवणी येत राहतात. आणि मग असं साधर्म्य दिसलं ना की मन लोभावतं, विसावतं. काहीही न सांगता आई आपलं मन बरोबर वाचते ग. आणि म्हणूनच ना आईपासून कधीच काही लपवू नये आपण. पण माई, एखादी गोष्ट जर आपल्या जवळच्या माणसांपासून लपवली असेल तर ती फार मोठी चूक ठरते का? मला काय वाटतं माहितीये का, आपण कुठलीही गोष्ट कुणापासून लपवतो आणि का लपवतोय हे तितकंच महत्वाचं आहे. आपण असं सरसकट नाही बोलू शकत ग. आणि माझ्या अनुभवावरून तरी मला असं वाटतं की सत्य कधीच लपून राहत नाही, ते कधी ना कधी जगासमोर येतच. आणि मग आपण न सांगता जगासमोर आलं तर मग काय राहिलं आपलं, नाही का? त्याच्यापेक्षा परिणाम काय असतील ते सोसायची तयारी ठेवायची आणि खरं काय ते बोलून मोकळं व्हावं. आणि मग त्याने आपली मानही वर राहते, नजरही झुकवावी लागत नाही आणि आवाजही कापत नाही. हा पण हे इतकं सोपं नसतं बरं का. तुझ्या वॉक सारखंच आहे ग.